राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार असून यापोटी सरकारवर 22 ते 27 हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे। निकषानुसार सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेत पात्र ठरतील। 2 लाखांपर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली। महायुती सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। त्यानुसार 30 ऑक्टोबर 2025 मध्ये मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली वित्त, कृषी, सहकार विभागाचे सचिव तसेच राज्य बँकेचे प्रशासक यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने 6 महिने अभ्यास करून आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे। शेतकरी आणि सर्वपक्षीय दबावामुळे समितीचा अहवाल येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 25 पर्यंत थकीत पीक कर्ज आहे त्यांना 2 लाखांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याची तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती। 2 लाखांपर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे, तर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी हे कर्ज भरल्यानंतरच त्यांचे 2 लाखांचे कर्ज सरकार भरेल। नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागू नये यासाठी काही कठोर निकष लागू करण्याबाबत समितीने विचार केला। त्यानुसार यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या तसेच खातेफोड करून कर्जमाफीचा लाभ घेऊ पाहणाऱ्या तसेच 2 हेक्टरपर्यंत शेतीव्या मर्यादित कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत विचार करण्यात आला। मात्र या निकषांना होणारा विरोध लक्षात घेऊन कोणत्याही नव्या अटीशर्ती न घालता पूर्वीच्या योजनेप्रमाणेच याही योजनेचा लाभ देण्याची शिफारस समितीने केल्याचे समजते। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।